घडलेली होती. गिरीश महाजन भाषण करताना आपण आक्षेप घेतलेला होता. काय प्रकरण होतं? आपण आता पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिलेली आहे. काही तक्रारीमध्ये म्हटलंय. पहिले तर मी छोटासा गाभा सांगते. सगळ्यात पहिले तर पुन्हा एकदा जय भीम आणि जय संविधान. कसं आहे ना सर, एखादा छोटा म्हणजे कमी शिकलेला व्यक्ती जेव्हा मोठा होतो तर त्याच्याकडनं अवधानाने झालेली चूक मान्य करू शकतो, पण एक मूलभूत आणि चांगल्या पदावर असणारा व्यक्ती अशी चूक करावी हे तर ग्राह्यच नाही धरत. कारण आज आपण म्हणतो की भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली आहेत, पण आमच्या जातीच्या लोकांना अजून स्वातंत्र्य नाही मिळालेलं. म्हणजे आम्ही जे माणूस म्हणून मागतोय, केवळ संविधान आहे आणि म्हणून कायदा आड म्हणून ते आम्हाला माणूस म्हणून स्वीकारतायत, हे आज त्यांच्या कृतीतून लक्षात आलंय. आणि आम्हाला भीती नाहीये, परंतु आम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे करू द्यायची नाही. म्हणजे तुम्ही जे विचारलं, सकाळचा गाभा एवढा की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे, हे जगजाहीर आहे. आत्तापर्यंत देशाच्या बाहेरही लोकांना माहिती आहे. तर म्हणायचं असं आहे की मी सकाळपासून एक वाक्य बोलतीये की H2O जो संयोग असतो त्याच्यापासून पाणी होतं, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी या संबंध बोलते. तसं H आणि O हा जरुरी असतो पाण्यासाठी. मग जर संविधान म्हटलं तर बाबासाहेब नाकारू शकत नाही आणि बाबासाहेब म्हटलं की संविधान नाकारता येत नाही. गिरीश महाजनकडनं अशी चूक कशी काय होते? मी परेड संचलनामध्ये होते, मी युनिफॉर्मवर होते आणि मला ते धुमसत होतं. मला माहीत नाही, अभी नाही तो कभी नाही, हे मला त्यावेळेस लक्षात आलं. मी आतुरतेने त्यांचं संचलन होण्यापूर्वी त्यांचं भाषण, मार्गदर्शन ते ऐकलं, पण कुठेही बाबासाहेबांचा उल्लेख नव्हता. सूत्रसंचलन चालू होतं, तिथेही कुठे बाबासाहेबांना मानवंदना दिली नव्हती. मग हा आम्हाला नाकारण्याचा पुन्हा एकदा त्यांनी सुरू केलेला हा प्रयत्न मला हाणून पाडायचा होता किंवा एक माणूस, एक आत्मभान मला राखायचं होतं. म्हणून मी फक्त विनंती केली की त्यांना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब न होता माझ्या भावना, त्यांची चूक मला निदर्शनास आणून द्यायची होती. म्हणून सूत्रसंचालक मॅडमला म्हटलं की ते कामात व्यस्त आहे, ते पारितोषिक वितरण करताय, मला फक्त इथून साहेबांशी 2 मिनिटं बोलू द्या. परंतु त्यांनी माईक माझ्या हातात दिला नाही आणि मला त्यावेळेस असं वाटलं की ह्यांचं काम चालू आहे, ह्या सूत्रसंचलन करताय आणि मला एवढंच म्हणायचं होतं की त्यांनी केलेली चूक मला दुरुस्त करायची होती. मी डॉक्टर बाबासाहेबांचा तिथे जयघोष केला आणि त्यानंतर लगेचच पोलिसांनी मला अपराध्यासारखं पकडून पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. काय तक्रार म्हटले, आपली मागणी? माझी तक्रार रास्त आहे. माझ्यावर तर सर्वप्रथम काही गुन्हा दाखल झाला, मी गुन्हेगारच नाही मुळात. बाबासाहेबांच्या कृपेमुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी टाकण्यात यावी, मी ही मागणी केली आहे. रितसर तो तक्रार अर्ज दिला आहे. आमचे शेकडोनी वकील कामाला लागले आहेत की ह्या प्रकरणात ॲट्रॉसिटी होते का, आणि जर झाली तर आम्ही सोडणार नाही. आणि होत असेल आणि सगळं कायद्यात बसून आणि जर पोलिसांनी किंवा अगदी गृहमंत्र्यांनी त्याच्यात टाळाटाळ केली तर मी त्याच्याच दारात उपोषण करून त्याच्या गळ्याचा फास बनल्याशिवाय राहणार नाही. मी वाघीण आहे, मी फॉरेस्टमध्ये जॉबला आहे. मला फॉरेस्टनी मानवाचा धर्म ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण मी आता वाघांमध्ये राहून मी वाघीण पण झाली आहे. तर मी ह्या कुत्र्या लांडग्यांना सोडणार नाही. काय असेल मागणी आमची अशी होती की जे माननीय महोदयांनी स्टेजवर जे काही जयघोष केला छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, ते तर आमचे आदर्श आहेतच, त्यांना तर आम्ही मनापासून मानतोच. परंतु आज संविधान लागू झालेलं आहे. 26 जानेवारी 1950 रोजी जर संविधान लागू झालेलं आहे, तर मग आजच्या दिवशी बाबासाहेबांना का डावललं जातंय, हा माझा प्रश्न होता. आणि आम्ही प्लॅटूनमध्ये होतो, तिथे सावधान स्थितीत असताना जयघोष चालू होता, परंतु बाबासाहेबांचा तिथे कुठेही उल्लेख झाला नाही. आमची आपापसात चर्चाही झाली की बाबासाहेब इथे कुठेच आढळत नाहीये. पण मग आम्हाला कुठलाच प्रोटोकॉल तोडायचा नव्हता, म्हणून आम्ही संचलनाची वाट बघत होतो. ते परेड पूर्ण झाल्यानंतर आम्हाला मंत्री महोदयांशी बोलायचं होतं. त्यासाठी मॅडम सूत्रसंचालन ज्या करणार होत्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यांना रिक्वेस्ट केली की काही सेकंदासाठी आम्हाला फक्त बोलण्यासाठी माईक देण्यात यावा, पण त्यांनी माईक दिला नाही. म्हणून आम्हाला ताईंना जयघोष करावा लागला आणि तिथून मग पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर नेऊन गाडीत वगैरे बसवलं आणि तसंच माझ्या बाबतीत पण झालं. मी तिच्या मागोमाग गेले. मग काही कर्मचारी मला म्हटले की तुम्ही त्यांना समजावून सांगा, कारण ती समजावण्याच्या मनस्थितीतच नव्हती. ती जे काही करत होती ते योग्यच होतं आणि रास्तच होतं. हे प्रत्येक भारतीयांना हे कळायला पाहिजे. म्हणजे आज जे काही महाराष्ट्रात घडलंय नाशिक जिल्ह्यामध्ये, ते असं अवमानास्पद घडायला नाही पाहिजे. कारण बाबासाहेबांचा उल्लेख न करणं म्हणजे तुम्ही मुद्दाम हे करताय.
असा आमचा आक्षेप आहे. गिरीश महाजन यांना आम्ही ज्यावेळेस विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडनं ते चुकीने झालं. बरं ठीक आहे, त्यांचं म्हणणं असं आहे ना, अनावधानाने ते माननीय मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे अनावधानाने हा शब्दच मुळात त्यांच्या पदाला शोभत नाही. त्यांनी असं बोलायलाच नकोय. जर ते म्हणतायत आज अनावधानाने झालं, उद्या उठून जर का अजून एखादे दुसरे कोणी मंत्री महोदय आहेत, त्यांचं भाषण होतंय, मग ते पण तर हेच म्हणतील आणि वेळ मारून नेतील की आमच्याने अनावधानाने झालं म्हणून. हा शब्द ऍक्च्युली त्यांच्या पदाला शोभतच नाही. आता आपण ज्या खात्यात आहे त्या खात्या संदर्भात काही वर्षांची चर्चा झाली आहे का? आज आपण सकाळपासून पोलीस स्टेशनमध्ये होता, तक्रार दिलेली आहे, पोलीस काम करतायत, आश्वासन आपल्याला देण्यात आलेलं आहे. इतर काही कारवाई आपल्यावर झाली आहे का? इतर काही कार्यवाही झालेली नाही, परंतु आम्हाला तिथून जेव्हा बाहेर काढण्यात आलं, एका आरोपीसारखं आम्हाला दोघींना ट्रीट केलं. तुमचं काय म्हणणं आहे ते पोलीस स्टेशनला चला आणि तिथं तुमचं म्हणणं मांडा. ॲक्च्युली आम्हाला तिथे जे मंत्री महोदय होते त्यांना आम्हाला त्यांच्याशी बोलायचं होतं, पण ते न बोलू दिल्यामुळे आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गाडीत बसवून आणि तुम्हाला काय म्हणणं मांडायचं ते तिकडे मांडा. पण आमचे अधिकारी येऊन गेलेत. त्यांना आम्हाला विचारणा केली की इथे काय घडलं, काय नाही, तुम्ही काय रिॲक्ट झालात वगैरे, बस एवढंच. त्याच्या व्यतिरिक्त अजूनपर्यंत तरी खात्याचे कोणी अधिकारी आमच्यापर्यंत आले नाही. आपल्या समर्थनात तर बरेच नागरिक जे ते रस्त्यावर उतरत आहे, घोषणाबाजी करत आहेत, त्यांना काय आव्हान करणार? कारण कुठेतरी आक्षेपार्ह देखील त्यांच्याकडनं विधान होऊ नये किंवा आपल्या जी मागणी आहे त्याला पुढे धक्का लागू नये यासाठी आपण काही आव्हान करतो त्यांना? मला नागरिकांना हेच सांगायचं की हा संघर्ष अजून थांबलेला नाहीये. हा संघर्ष 5वीलाच पुजलेला आहे. हा संघर्ष कधी थांबेल की जेव्हा तुम्ही खरोखर अगदी मनापासून बाबासाहेबांना स्वीकारणार, त्यांचे विचार आचरणात आणणार, संविधान मनापासून स्वीकारणार, तेव्हा हे कुठेतरी संघर्ष थांबणार आहे. अदरवाईज हा संघर्ष थांबणार नाही. पण त्यांना काय आव्हान करतोय? त्यांनी हा लढा चालू ठेवावा हेच माझं म्हणणं आहे. जोपर्यंत मंत्री महोदय समक्ष माफीनामा वगैरे मागत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.